नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण काही प्रश्न असतील या टॉपिक रिलेटेड तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. आणि ज्यांना माझ्याकडून पुढच्या राऊंडची चॉईस फिलिंग करायची असेल ते मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, 7887559633 या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेज करायचं. ठीक आहे, चालेल. पूर्ण रूल्स कॅप राऊंड 2चे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. कॅप राऊंड 3मध्ये कोणी एलिजिबल राहणार आहे सगळं काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला सगळी क्लिअरिटी आली पाहिजे कॅप राऊंड 2बद्दल. तर हे फक्त आणि फक्त MBBS आणि BDSसाठी आहे, ग्रुप 1साठी आहे, MBBS आणि BDS. ठीक आहे, एवढं सांगणं गरजेचं. चला तर एकदा परत आपण बघून घेऊया MBBS आणि BDSचं. एक मिनिट. हे बघा, फक्त आणि फक्त ही प्रोसेस कोणासाठी आहे तर ग्रुप Aसाठी, ग्रुप Bसाठी, ग्रुप Cसाठी हे नाही. ठीक आहे, हे दिसत असेल तुम्हाला की मी हे ग्रुप Aसाठी तुम्हाला सांगणार आहे. सगळं काही इन्फॉर्मेशन राहणार आहे ती ग्रुप Aसाठी राहणार आहे. चला तर कॅप राऊंड 2 कुठं गेलं आपलं? हां, हे कॅप राऊंड 2 प्रोसेस हे सांगणार नाही मी, कारण तुम्ही एलिजिबल असाल आणि तुम्ही चॉईसेस फिलिंग केली असाल अगोदरच, तरच हा तुम्हाला माहीत असेल हे सगळं, कोण एलिजिबल होतं कोण एलिजिबल नाही होतं. तर हे सांगणार नाही मी. आता याची पुढची प्रोसेस म्हणजे ज्यांना नंबर लागलं किंवा नंबर नाही लागलं त्यांच्यासाठी आता काय ते सांगणार आहे. ठीक आहे, द अलॉटमेंट ऑफ अ सीट फॉर राऊंड 2 विल बी ॲज पर द मेरिट अँड प्रेफरन्सेस फिल बाय द कॅन्डिडेट. बघा, पहिलाच मुद्दा आला की जशी चॉईस फिलिंग केली असेल तसं तुम्हाला कॉलेज भेटणार, मेरिटनुसार भेटणार सगळ्यात अगोदर हे, नंतर प्रेफरन्स जसे फिल केले होते तसे तुम्हाला कॉलेजेस भेटणार. इफ अ कॅन्डिडेट, आता रूल काय ते बघून घ्या. एक एक रूल मी तुमच्या समोर एक्सप्लेन करत आहे ते बघून घ्या. इफ अ कॅन्डिडेट जॉईन ड्युरिंग राऊंड 1, म्हणजे राऊंड 1मध्ये कॅन्डिडेटला काय झालं होतं, सीट अलॉट झालं होतं. ठीक आहे, चालेल. इज अपग्रेडेड इन राऊंड 2, म्हणजे राऊंड 2मध्ये त्याला अपग्रेड झालेला आहे म्हणजे त्याच्यापेक्षा दुसरं कॉलेजेस लागलेलं आहे, जसं त्यांनी चॉईस फिलिंग केली होती तशी. आता याच्यानंतर हीज हर अलॉटेड सीट ऑफ राऊंड 1 विल बी इन राऊंड 2 अँड अलॉटेड ॲज पर द मेरिट इन द सेम राऊंड. म्हणजे राऊंड 1मध्ये ज्याला एखादा समजा कॉलेज लागला होता, समजा मला लागला होता कोणतं कॉलेज घेऊ मी, चालेल तर संभाजीनगरचं GMC भेटलं होतं मला. ठीक आहे, पण मी काय केलं होतं, जॉईन केलं होतं आणि रिटेन्शन नव्हतं भरलं. आता मी प्रेफरन्सेस टाकले, आता मला KEM लागलं तर KEMची मी सीट घेतली आणि संभाजीनगरची जी सीट होती ती काय झालेली आहे, ती रिक्त झालेली आहे. ठीक आहे, आणि ती पण सीट मेरिटनुसार भरण्यात आलेली आहे, असं याचं पहिल्या सेंटेन्सचं हे म्हणणं आहे. आता दुसरा सेंटेन्स काय बघा, इफ अ कॅन्डिडेट जॉईन ड्युरिंग राऊंड 1 and is not upgraded in round 2 will have his round 1 seat allotted status. म्हणजे जर मला संभाजीनगरचं कॉलेज भेटलं होतं GMC संभाजीनगर, माझं कॉलेज तोच राहिला, तर म्हणजे माझं काही अपग्रेडेशन झालं नाही, मला समजा KEM भेटलं नाही, तर मला काय होणार, तोच सीट माझ्या समोर येणार, म्हणजे तिथं काय येणार, नो चेंज म्हणून येणार, तसंच सीट तुम्हाला दिसणार. ठीक आहे, म्हणजे तुमचं अपग्रेडेशन झालेलं नाही. चालेल. आता तिसरा पॉईंट, कॅन्डिडेट अलॉटेड अ सीट ड्युरिंग राऊंड 2 इफ डज नॉट जॉईन द अलॉटेड सीट सच कॅन्डिडेट विल बी एलिजिबल फॉर राऊंड 3 ओनली आफ्टर फ्रेश रजिस्ट्रेशन ॲज पर रूल नंबर 7(1). आता खूप महत्त्वाचा मुद्दा, खूप जास्त महत्त्वाचा मुद्दा, इफ डज नॉट जॉईन द अलॉटेड सीट, कॅन्डिडेट म्हणजे जॉईन नाही झाला, सच कॅन्डिडेट विल बी एलिजिबल फॉर राऊंड 3 ओनली आफ्टर फ्रेश रजिस्ट्रेशन ॲज पर रूल 7(1). आता 7(1) रूल काय आहे ते सुद्धा आपण बघणार आहे, तर ते कधी 7(1) आहे ते पण आपण बघून घेऊया. इफ द कॅन्डिडेट जॉईन हिज हर राऊंड 2 सीट अँड वॉन्ट टू अपग्रेड हिज अलॉटेड सीट देन ही शाल नॉट फील सर्टन रिस्ट्रिक्शन अँड विल हॅव टू फेल फ्रेश चॉईसेस. म्हणजे आता मला काय झालं की इफ द कॅन्डिडेट त्याला राऊंड 2मध्ये काय झालेलं आहे, कॉलेज अलॉट झालेलं आहे, तर तो एलिजिबल राहणार आहे जर त्यानं स्टेटस रिटेन्शन नाही भरला, रिटेन्शन फॉर्म नाही भरला तुम्ही, आणि जर तुम्हाला कॉलेज अलॉट झाला. ठीक आहे, आता तुम्हाला बेटरमेंट करायचं आहे. काय करायचं आहे, बेटरमेंट. काय करायचं आहे, बेटरमेंट. तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही, फक्त पुढचे चॉईसेस जे आहे ते बरोबर तुम्ही फिल करा. मी अगोदरपासूनच म्हणतो की चॉईस फिलिंग ही अत्यंत महत्त्वाची असते. खूप सारे
चॅनल पण असे आहे, खूप सारे काउन्सिलर पण असे ते काय करत आहेत की कट ऑफनुसार लिस्ट बनवत आहे. त्याच्यामुळं तुमची रँकसुद्धा चांगली असली, तुमचं सगळं काही चांगलं असलं तरी तुम्हाला चांगलं कॉलेज अलॉट नाही होत आहे आणि सोबतच चांगलं कॉलेज अलॉट नाही होत आहे तुमच्या रँकनुसार. ठीक आहे, तर कट ऑफनुसार कधीही लिस्ट बनवू नका. जे बनवून देत असेल ते चुकीची लिस्ट असते, हे तुम्हाला समजणं गरजेचं. म्हणून मी सांगतो माझ्याकडून चॉईस फिलिंग करा. थोडे पैसे गेले तरी चालतं, पण चॉईस फिलिंग ही परफेक्ट होणार तुमची. चला आता पुढं. ठीक आहे, इफ अ कॅन्डिडेट जॉईन हिज हर सेकंड राऊंड सेकंड सीट अँड वॉन्ट टू अपग्रेड हिज अलॉटेड सीट देन ही शल, हे तर झालं. If candidate join and is satisfied with the seat allotted in round 2 and is not willing for upgradation in round 3, he can feel status retention. जर का आता मला KEM लागलं आणि मी सॅटिस्फाईड आहे राऊंड 2 मध्ये, तर मी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून देईल आणि तिथं माझा ॲडमिशन कन्फर्म होईल. कन्फर्म झाला तर मी काय करणार की पुढच्या काउन्सिलिंगमध्ये भाग घेणार नाही. माझा ॲडमिशन तिथं कन्फर्म झाला, समजलं. 5.5 वर्षासाठी मी आता तिथंच आहे. आता फॉलोइंग टाइप्स ऑफ कॅन्डिडेट आर नॉट एलिजिबल फॉर अलॉटमेंट इन राऊंड 2. म्हणजे जे राऊंड 2 मध्ये कोणाचा नंबर लागू शकत नाही, नॉट एलिजिबल आहे. तर कॅन्डिडेट हू जॉईन राऊंड 1 अलॉटेड सीट अँड फील स्टेटस रिटेन्शन. ज्यांनी राऊंड 1 मध्ये स्टेटस रिटेन्शन भरलं होतं ते एलिजिबल नाही. त्याच्यासोबतच कॅन्डिडेट हू हॅव नॉट फील फ्रेश प्रेफरन्सेस फॉर राऊंड 2, म्हणजे ज्यांनी प्रेफरन्सेस भरले नव्हते राऊंड 2 साठी, ते पण एलिजिबल इथं नाही. हे तुम्हाला समजणं गरजेचं. चालेल, आता याच्यानंतर इफ अ कॅन्डिडेट इज सिलेक्टेड ड्युरिंग राऊंड 2 ही विल हॅव टू जॉईन द कॉलेज सीट अलॉटेड ड्युरिंग सेकंड राऊंड आफ्टर द जॉईनिंग allotted institute in round 2 the candidate will be eligible for upgradation in round 3 as per the merit. very important. हे समजणं गरजेचं आहे. तुम्हाला राऊंड 2 मध्ये कोणतं पण कॉलेज लागलं तर तुम्हाला तो घ्यावंच लागल. एकदा परत, राऊंड 2 मध्ये तुम्हाला जे पण कॉलेज लागलं ते तुम्हाला घ्यावं लागेल, म्हणजे जॉईन करावं लागेल. घ्यावं लागेल म्हणजे जॉईन करावं लागेल, तिथं जावं लागेल, DD वगैरे सगळं भरावं लागेल. मी अगोदरच व्हिडिओ टाकलेला आहे, DD कसे भरतात, डॉक्युमेंट कोणते पाहिजे तुम्हाला, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून तुम्ही ते बघून घ्या. ठीक आहे, पण इथं मी काय सांगणार आहे तुम्हाला की तुम्हाला जॉईन करावं लागेल. जॉईन केल्यानंतर जर का तुम्हाला अपग्रेडेशन करायचं आहे, बेटरमेंट करायचं आहे, तर तिथं तुम्ही स्टेटस रिटेन्शन भरू नका. रिटेन्शन म्हणजे आताच मी सांगितलं, रिटेन्शन म्हणजे तुमचं डायरेक्ट फिक्स झालं ॲडमिशन, तर ते भरू नका. कॉलेजवाल्यांना सांगा, हा रूल दाखवा की आम्हाला काय हा रूल स्क्रीनशॉट मारून घ्या या रूलचा. एक मिनिट, हा रूल अपग्रेडेशनसाठी राऊंड 2 मध्ये सीट अलॉट झाला, कोणी म्हणत असेल रिटेन्शन भरावाच लागतो, तर त्यांना हा रूल दाखवा. कारण हा माझा रूल नाही आहे, हा MCC स्टेट कोटा वगैरे सगळ्यांचा नीट इन्फॉर्मेशन ब्रोकरमधला रूल आहे. तुम्हाला पण प्रूफ देऊन सगळं सांगत आहे मी. चालेल, याच्यानंतरची आता इफ अ कॅन्डिडेट, बघा काय आहे याच्यात आता. इफ अ कॅन्डिडेट डज नॉट जॉईन, म्हणजे तो जॉईन झालाच नाही, तर सिलेक्टेड सीट जी होती त्याची ड्युरिंग राऊंड 2 ही विल बी एलिजिबल फॉर फर्दर राऊंड ऑफ अ सिलेक्शन ओनली आफ्टर रजिस्ट्रेशन अगेन फॉर राऊंड 3. म्हणजे आता एक विद्यार्थी आहे, समजा सोहेल शाह आहे, माझं नाव सोहेल आहे. ठीक आहे, तर मी आहे, मला राऊंड 2 मध्ये कॉलेज लागला GMC संभाजीनगर. ठीक आहे, आता हा कॉलेज लागला मला. आता हा कॉलेज मी राऊंड 2 मध्ये जॉईन केलंच नाही, तर काय होणार, तर मी सेकंड राऊंडमधून बाद होणार आणि थर्ड राऊंडमधून पण बाद होणार. पण इथं ॲज पर रूल 7.1 काय सांगत आहे की तुम्हाला राऊंड 3 मध्ये परत एकदा चान्स दिला जाईल आणि तुम्ही परत काय होणार, एलिजिबल राहणार ऑनलाईन रजिस्ट्रेशन फीस भरून. एवढेच रूल आहे, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही राऊंड 2 मध्ये. आता तुम्ही सगळंच समजलं असेल. ज्यांना राऊंड 1 मध्ये पण कॉलेज लागला असेल, राऊंड 2 मध्ये पण बेटरमेंट झालं असेल, राऊंड 3 मध्ये पण बेटरमेंट करायचं असेल, तर तुम्ही नक्कीच करू शकता. पण गोष्ट हीच मात्र एक नक्की की हा रूल तुम्हाला समजणं गरजेचं. हा रूल कोणी सांगत असेल की नाही करू शकत तुम्ही, तर हा रूल त्यांना दाखवणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे माझं रूल आहे का, तर नाही. हा कोणाचा रूल आहे बघून घ्या, नीट इन्फॉर्मेशन ब्रोक्युअर. ठीक आहे, नीट UG 2025 पेज नंबर 37. ठीक आहे, आय होप तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटली असेल. तर चॉईस फिलिंग कशी करतात तुम्ही ह्या साईडच्या व्हिडिओमध्ये बघू शकतात आणि कॉलेजेसचं कट ऑफ काय राहणार आहे पुढचं तुम्ही इथून ते बघू शकता. थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा आणि त्याच्यासाठी तुम्ही चॉईस फिलिंगच परफेक्ट करा, तेव्हाच तुम्हाला काय होणार, परफेक्ट कॉलेज लागणार. चॉईस फिलिंगसाठी खाली नंबर दिलेला आहे. धन्यवाद.